आता भारताचा एज्युकेशन लोन जी अमाऊंट आहे टोटल ती जवळजवळ 1 लाख करोडच्या वरती गेलेली आहे. अजूनही लोक एज्युकेशन प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स देत नाहीत. 10% समजा माझं एज्युकेशन लोन असेल आणि 16% माझं पर्सनल लोनचं इंटरेस्ट असेल, जवळपास 26 ते 30% लोन रिपे करत असतात, इंटरेस्ट पे करत असतात. त्या 1 लाख करोड पैकी 50% लोन हे 7.5 लाखापेक्षा कमीचे आहे. जो हात मी असा ठेवला आयुष्यभर, रिटायरमेंट नंतर असा करायला आवडेल का कुणाला? लोक खरंच मुलाच्या एज्युकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फायनान्शियल प्लॅनिंग करतात का? उरलेल्या अमाऊंटचं पण लोक लोनच घेतात, पण ते एज्युकेशन लोनच्या ठिकाणी पर्सनल लोन घ्यावं लागतं. मुलीचं एज्युकेशन आहे ना, मग त्याला गोल प्लॅनिंग बनवूनच ठेवायचं. हा मटका फक्त मुलीच्या एज्युकेशनच्या वेळेसच फुटणार. तुम्ही तुमच्या मुलांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलंय का? नोबडी इज प्लॅनिंग टू फेल. मोस्ट ऑफ द पीपल फेल टू प्लॅन. एज्युकेशन लोन्स 10 पैकी 1 व्यक्ती डिफॉल्ट करतो. पर्सनल लोन 10 पैकी 6 ते 7 लोक डिफॉल्ट करतात. प्रत्येक आई बाप जीवाचा आटापिटा करून, घर गहाण ठेवून, दागिने ठेवून, लोन काढून, इथून ती लोनची कॉन्सेप्ट सुरू होते. पर्सनल लोन हे 12% ते 18-20% वरती जातं. तर चाइल्ड एज्युकेशनचा मोबाईल फोन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. माझ्या भाचीला तिच्या आईने 90% मार्क मिळाले म्हणून तिला आयफोन दिलेला आहे. आयफोन. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो. प्रत्येक वडिलांचं स्वप्न हे असतं की जी गोष्ट मला मिळाली नाही ती माझ्या मुलांना मला द्यायची.